नमस्कार मंडळी. आज मुंबईकरांसाठी, मुंबईत राहणारे, मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्यांसाठी एक धक्कादायक निकाल समोर आलेला आहे. मुंबई हायकोर्टाने 2006 मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी 12 आरोपींची, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा बॉम्बस्फोट जो मुंबई लोकलमध्ये झालेले होते, ती बॉम्बस्फोटांची एक मालिका होती. त्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 800हून अधिक जण जखमी झाले होते. त्यातल्या काही जणांचे पाय हे कायमचे निकामी झाले. काही जणांना अजूनही ऐकू येत नाहीये. मंडळी, या बॉम्बस्फोटांचं वैशिष्ट्य असं होतं की संपूर्ण मुंबई त्यातून हादरून गेली होती. मंडळी, मी देखील त्या बॉम्बस्फोटातून वाचलो असं म्हणावं लागेल, कारण माझी गाडी अगोदर निघून गेली आणि माझ्या मागे आलेल्या लोकलमध्ये तो बॉम्बस्फोट झाला. हे बॉम्ब फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये ठेवले होते, तिथे लक्ष केलं होतं. आणि मी त्यावेळेस माटुंग्याला जात होतो, माटुंग्या रोडला, पश्चिम रेल्वेच्या. माझं ऑफिस होतं. मी स्टेशनवर उतरलो, वरती जिन्यावर गेलो आणि मागच्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाला. कदाचित मी त्या गाडीत असतो तर आज तुम्हाला दिसलो नसतो. असं प्रत्येकाचं झालं होतं मित्रांनो. आणि त्यामुळे प्रत्येक मुंबईकर हा हादरून गेला होता. तो त्याला कळत नव्हतं की हे नेमकं काय आहे? का असं झालं? आणि त्यातही अनेक मुंबईकरांचे नातेवाईक, मित्रमंडळी या बॉम्बस्फोटात सापडले होते. आणि त्यामुळे हा बॉम्बस्फोट किंवा या बॉम्बस्फोटांची मालिका ही प्रत्येक मुंबईकराच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मी जिव्हाळ्याचा विषय यासाठी म्हणतोय मित्रांनो, की त्या बॉम्बस्फोटांमध्ये प्रत्येक मुंबईकराच्या परिचित असं कोणीतरी गेलं होतं किंवा कायमचं जायबंदी झालं होतं. आणि त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष या बॉम्बस्फोटाच्या निकालावर होतं. 2006 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोट मालिकेचा निकाल हा 21 तारखेला, म्हणजे आज लागला. मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला आणि सगळ्याच्या सगळे आरोपी, 12च्या 12 आरोपी हे निर्दोष, त्यांना सोडण्यात आलं. अशा वेळेस प्रश्न असा येतो, मनात असं वाटतं की जे या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडले 209 जण किंवा जखमी झाले 800 पेक्षा जास्त जण, त्यांना काय वाटलं असेल? जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, किंवा जे जायबंदी झालेले आहेत कायमचे, त्यांच्या दृष्टीने या निकालाचा अर्थ काय असेल मित्रांनो? मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला, तो निकाल पुराव्यात तथ्य नाही या बेसवर दिलेला आहे. अर्थात न्यायालयीन प्रक्रिया काय झाली, काय नाही याच्यावर लक्ष होतच. पण सगळेच्या सगळे आरोपी ज्या वेळेस निर्दोष सुटतात, त्यावेळेस कुठेतरी हा विचार मनात येतो की अशा वेळेस तत्कालीन राज्यकर्ते हे काय करत होते? तत्कालीन पोलिसांची टीम काय करत होती? त्यांनी पुरावे गोळा केले का? हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं मित्रांनो. आणि मग असं वाटतं की ते जे राज्य करते, ते संरक्षण करते त्यावेळचे, अर्थात काँग्रेसचं सरकार होतं, हे काय करत होतं? मुंबईकरांना किड्या मुंग्यासारखं मारायला सोडत होतं. आणि मारल्यानंतरही आरोपींना शिक्षा होऊ नये किंवा आरोपी हे त्या मुकामपर्यंत पोहोचू नये. कारण हे जे 12 आरोपी आहेत ना मित्रांनो, खालच्या कोर्टाने त्यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती आणि उरलेल्या जणांना जन्मठेप होती. ते सगळेच्या सगळे निर्दोष मुक्त होतात. यावेळेस
मनात विचारांचा कल्लोळ निर्माण होतो की नाही? होतो की नाही मित्रांनो? तुम्ही सांगा, तुम्ही आठवा. आणि नेमकं आता तेच झालेलं आहे. तेच झालेलं आहे. त्यावेळेस मुंबई ही सुरक्षित नव्हती मित्रांनो. कुठेही कोणीही बॉम्ब आणून ठेवत होते आणि त्याचा स्फोट होऊन त्यात मुंबईकराला परिचित असा व्यक्ती जात होता. अगदी त्याच्या घरातला नसला तरी परिचित व्यक्ती जात होता, आणि ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष अशा स्फोटांमध्ये जातो त्यांच्यावर किती मोठा आबाळ कोसळला असेल. किती मोठा आबाळ कोसळला असेल हे मुंबईकराला माहित होतं. आणि मुंबईकर त्या भीतीत होता. कारण पाकिस्तानमधून अतिरेकी यायचे, इकडच्या अतिरेक्यांना ट्रेनिंग द्यायचे. याही वेळेस जे म्हणजे 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जे बॉम्ब वापरले होते त्याच्यामध्ये जी स्फोटकं होती ती स्फोटकं देखील पाकिस्तानमधून आल्याचं म्हटलं जातं. कारण त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड होतं. इतकंच नाही, त्या बॉम्बमध्ये आरडीएक्सही वापरण्यात आलं होतं मित्रांनो. आरडीएक्स वापरण्यात आलं होतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं होत असताना, लक्षात घ्या मित्रांनो, इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं होत असताना मुख्य आरोपी जे होते ते अर्थातच पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा होती. लष्कर ए तोयबा होती. आणि या लष्कर ए तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट आय एस आयने घडवून आणले होते. त्यांना मदत कोणी केली होती? तर सिमी नावाची जी संघटना भारतात कार्यरत होती त्यांनी मदत केली होती. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट नक्की दिसून आली, आणि ती गोष्ट म्हणजे रियाज भटकल हा अतिरेकी, तोही त्याची ही योजना होती. या सगळ्या याच्यामध्ये परफेक्ट प्लॅनिंग होतं देशाच्या विरोधात. आणि ते प्लॅनिंग काँग्रेसच्या सरकारांना कधीच कळलं नाही मित्रांनो. कधीच कळलं नाही. मुंबईकर जीव मुठीत घेऊन राहत होता. आणि आज मुंबईकराला, त्याच मुंबईकराला न्यायही नाही मिळाला. काय दैव दुर्विलास आहे बघा मित्रांनो. एकच प्रश्न आजही सतावतोय माझ्या मनात, आणि तो म्हणजे ते जे या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडले 209 जण, त्यांच्या आत्म्याला आज काय वाटलं असेल. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. माझ्या लक्षवेध चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.